इथे मी घेतलेत पोहे. पोहे आधी व्यवस्थित चाळून घेतले. त्यानंतर एका बाउलमध्ये हे काढून घेतले. त्यात पोहे बुडतील एवढं पाणी टाकलं आणि हे पाणी निथळून घेतलं. आता हे पोहे आपल्याला झाकून ठेवायचे. तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊ. कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यात आधी शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणे छान खरपूस तळले गेले. आता याच्यात अर्धा चमचा जिरं, पाव चमचा बडीशेप आणि 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून याच्यात टाकून घेतला. आता कांदा या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे, सोनेरी रंगावर येईल तिथपर्यंत. कांदा आता थोडासा परतून झालेला आहे. ह्या स्टेजलाच आपल्याला इथे हिरवी मिरची टाकून घ्यायची. मी इथे हिरवी मिरचीचे मोठे काप टाकले, तुम्ही बारीकही टाकू शकतात. त्यासोबतच एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून मी इथे टाकून घेतलाय. आता हा बटाटा ह्या कांद्यांसोबत छान परतून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. साधारण 2-3 मिनिटांनंतर बटाटा व्यवस्थित शिजला. मग त्यात मी कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडंसं हिंग टाकून घेतलं. अर्धा चमचा हळद आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं. आता हे एकजीव झाल्यानंतर मगाशी जे पोहे आपण भिजत ठेवले होते ते अशा पद्धतीने इथे टाकून घेतले. पोहे फोडणीमध्ये टाकताना हातानेच ते थोडेसे मोकळे करून टाकायचे. चवीपुरता मीठ टाकायचं आणि 1 चमचा साखर टाकून घ्यायची आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. अर्धा लिंबू मी याच्यावर पिळून घेतला आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं, जेणेकरून हे पोहे छान सॉफ्ट तयार होतील. आणि 1-2-3 मिनिटं फक्त हे पोहे झाकण ठेवून शिजू दिले. त्यानंतर कोथिंबीर, खोबरं टाकून हे पोहे सर्व करायचे. इथे मी 1 वाटी भात घेतलेला आहे. शिजवून घेतलेला जो आपला साधा पांढरा भात असतो तो मी इथे वापरलाय. आता हा भात आपल्याला ह्या पद्धतीने थोडासा कुस्करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने भात व्यवस्थित कुस्करून झाला की मग त्यात आपल्याला उकडून घेतलेला बटाटा टाकायचा आहे. तर इथे मी 2-3 उकडलेले बटाटे साल काढून ह्या पद्धतीने किसून टाकून घेतले. आता याच्यात आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे टाकणार आहोत थोडीशी आलं लसणाची पेस्ट. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा, याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. बारीक चिरून घेतलेले गाजर, बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आणि थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली. अर्धा ते 1 चमचा मी इथे जिरं टाकून घेतलंय. त्यासोबतच 1 ते 2 चमचे तीळ टाकून घ्यायचे. आता पाव चमचा मी याच्यात लाल तिखट टाकून घेतलंय, किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलेला आहे. 1 ते 2 चमचे आपल्याला याच्यात ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचे. ब्रेड क्रम्स जर आपल्याकडे अवेलेबल नसतील तर ते स्किप केले तरी सुद्धा चालेल. आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे. हे एकजीव झालं की आपल्याला याचा छान डो तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे जे सगळं मिश्रण आहे हे आता छान एकजीव झालेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवू. त्यानंतर एका भांड्यात 2-3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं. त्यात थोडंसं पाणी टाकून त्याची घट्टसर पेस्ट बनवून घेतली. पेस्ट आता इथे तयार झाली आहे. आता जे आपण कटलेटसाठी तयार करून घेतलेलं मिश्रण होतं त्यातला एक छोटासा गोळा घेतला. त्याआधी हाताला पाणी लावून घ्यायचंय. या गोळ्याला आपल्याला छान कटलेटचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हा गोलाकार सुद्धा ठेवू शकतात. मी इथे थोडंसं याला हार्ट शेप किंवा ज्याला आपण बदामाचा आकार म्हणतो तसा आकार दिलेला आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपलं हे जे एक कटलेट आहे ते इथे तयार झालेलं आहे. ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे कटलेट तयार करून घेतले. आता आपण तयार करून घेतलेलं कटलेट किंवा टिक्की कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवायची आहे. त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला ही थोडीशी घोळून घ्यायची आहे. ब्रेड क्रम्स जर अवेलेबल नसतील तर आपण इथे शेवाया भाजून घेऊन त्याचा चुरासुद्धा वापरू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्या ज्या कटलेट आहेत हे इथे तयार झालेले आहेत. आता हे आपण फ्राय करून घेऊ. तुम्हाला हवं तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकतात, पण मी हे शॅलो फ्राय करून घेते. हे कटलेट फ्राय करण्यासाठी तवा गरम करायला ठेवला. त्यावरती 2-3 चमचे तेल टाकून घेतलं.
त्यानंतर तव्यावर मावतील एवढे कटलेट ठेवायचे. गॅसची फ्लेम लो करायची किंवा मिडियम करायची आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे कटलेट छान फ्राय करून घ्यायचे. आवश्यकतेनुसार तुम्ही पुन्हा याच्यावरती थोडंसं तेल टाकू शकता किंवा डीप फ्राय केले तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने 3 ते 4 मिनिटं मी हे कटलेट छान फ्राय करून घेतले आणि अशा प्रकारे आपले क्रिस्पी कटलेट इथे तयार झाले. त्यासाठी एका भांड्यात गव्हाचं पीठ घेतलंय, त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं, थोडीशी हळद टाकून घेतली आणि 2 चमचे तेल म्हणजेच मोहन टाकून घेतलं. आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचंय. आपली चपातींसाठीची कणिक असते अगदी त्याप्रमाणेच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची. तर हे बघा कणिक मळून झालेली आहे. त्यानंतर पुन्हा मी याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि ही कणिक छान सॉफ्ट अशी करून घेतलेली आहे. आता कणिक झाकून ठेवू. त्यानंतर 5 ते 6 उकडलेले बटाटे घेतलेत आणि त्याला अशा पद्धतीने स्मॅश करून घेतलंय. आता याच्यात बारीक चिरलेला कांदा 2 ते 3 चमचे, त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा ते 1 चमचा लाल तिखट, 1 ते 2 चमचे तीळ, थोडासा गरम मसाला, चवीपुरता मीठ आणि हिंग टाकून घेतलंय. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय. अशा पद्धतीने सारण तयार आहे. त्यानंतर पिठाचा मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला पीठ लावून थोडंसं मी लाटून घेतलंय, म्हणजे त्याची पारी बनवून घेतली. आता या पारीमध्ये आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचंय आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे सगळ्या बाजूने छान बंद करून घ्यायचंय. हे पहा तुम्ही बघू शकतायत हा गोळा आता छान मी इथे बंद करून घेतलाय. त्यानंतर पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचंय आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. अजिबात हा पराठा कुठे फाटत नाही, खूप छान पराठा तयार होतो. पराठा लाटून झालेला आहे. आता हा भाजून घेऊ. त्यासाठी तव्यावर थोडंसं तूप किंवा तेल टाकून घ्यायचंय. त्यानंतर हा पराठा मध्यम गॅसवरती आपल्याला छान खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने आलटून पालटून भाजत असताना याच्यावरती थोडंसं तेल, तूप किंवा बटरही आपण लावू शकतो. तर मग अशा पद्धतीने इथे तयार झालाय. एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेतला, त्यात पाव चमचा जिरं टाकून घेतलं, चवीपुरता मीठ टाकलं आणि त्यानंतर 2 चमचे तेल म्हणजेच मोहन टाकून घेतलं. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त सैल नको आणि खूप जास्त घट्ट नको असा आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे. आता हे झाकून ठेवू, तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ. इथे मी 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेत. बटाट्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि बटाटे छान कुस्करून झाल्यानंतर आता एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं. तेल गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यात पाव चमचा जिरं टाकून घेतलंय. जिरं चांगलं तडतडू द्यायचं. आता याच्यात 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. त्यासोबतच अगदी बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतली. हे आपण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलंय. हा जो समोसा आहे हा मी थोडा कमी तिखट बनवते. तुम्हाला हवं त्या अंदाजाने तुम्ही तिखटाची आणि मिरचीची क्वांटिटी घेऊ शकतात. आता याच्यात कुस्करून घेतलेले बटाटे टाकून घेतले आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यात टाकून घेतली आणि हे जे सारण आहे हे 2-3 मिनिटं मध्यम गॅसवरती चांगलं परतून घेतलं. सारण तयार झालंय. हे आपण आता थंड होऊ देऊ. त्यानंतर मैद्याचा एक गोळा घेतला आणि अशा पद्धतीने त्याची उभी अशी पोळी लाटून घेतली. अशी लांबुळकी पोळी लाटून घ्यायची. हे पहा ही पोळी लाटून झाली की त्यानंतर त्याचे जे काट आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे, म्हणजे या पोळीला आपल्याला आयताकार द्यायचा आहे. तर अशा आयताकारमध्ये मी ही पोळी कापून घेतलेली आहे. त्यानंतर मधोमधीचे 2 भाग करायचे जे असे उभे असतील. उभे 2 भाग केल्यानंतर जसं आपलं अधिकचं चिन्ह असतं प्लसचं साईन, त्याप्रमाणे आपल्याला हे एकावर एक ही पोळी ठेवायची आहे. आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलं होतं ते बरोबर मधोमध ठेवायचं आणि ह्या पोळीची एक मागची बाजू आणि साईडची बाजू ही अशा पद्धतीने दुमडून घ्यायची. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल
त्या पद्धतीने ही जी पोळी आहे ती फोल्ड करून घ्यायची। आणि आता उरलेल्या ज्या 2 बाजू आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने अगदी पूर्ण कट नाही करायच्या, अर्धवट आपल्याला याला कट टाकून घ्यायचे। तर मी इथे 5 भागांमध्ये हे कट करून घेतलंय। त्यानंतर एक डावीकडचा भाग चौकोनावर ठेवायचा आणि त्यानंतर एक समोरचा भाग चौकोनावर ठेवायचा आणि अशा प्रकारे चटई जशी आपण गुंफतो त्या पद्धतीने हा समोसा आहे तो गुंफून घ्यायचा। तर हे पहा, किती सुंदर याला डिझाईन तयार झाली आहे। आता हा समोसा आपण तळून घेऊ। समोसा तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करायचं, त्यानंतर समोसा तेलात टाकायचा आणि गॅसची फ्लेम मध्यम किंवा मंद करायची। मंद गॅसवरती आपल्याला हा समोसा छान तळून घ्यायचा आहे, म्हणजे समोसा खूप छान खरपूस तयार होईल। सोनेरी रंगावरती मी इथे हे सगळे समोसे आता तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय आपला हा चटई समोसा किती सुंदर दिसतोय। एका भांड्यात 1 वाटी बेसन पीठ घेतलं, त्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला, एक छोटी शिमला मिरची बारीक चिरून टाकून घेतली, थोड्या ओवा, थोडं जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीपुरता मीठ आणि त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। आता थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं बॅटर बनवून घ्यायचंय। जसं भजींसाठीचं पीठ असतं त्या पद्धतीनेच आपल्याला हे बॅटर बनवायचंय। हे बॅटर बनवताना यात गुठळ्या असायला नको, छान फेटून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकताय इथे हे बॅटर तयार झालेलं आहे। आता ज्या ब्रेडच्या स्लाइस होत्या ते आपल्याला एक एक करत या बॅटरमध्ये टाकायचे आणि दोन्ही बाजूनी हे बॅटर ब्रेडला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचंय। आता तवा गरम करून त्यावरती थोडं तेल टाकायचं आणि त्याच्यावर हे बॅटर लावलेला जो ब्रेड आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मध्यम गॅसवरती भाजायचा आणि आवश्यकतेनुसार याच्यावर तेल आपण टाकू शकतो। तर मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूंनी मी हा ब्रेड आता छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे आणि आपला झटपट ब्रेड पॅटीस इथे तयार झालेला आहे। मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 ब्रेडच्या स्लाइस घेतल्यात। या स्लाइस आपल्याला छान मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आणि आपल्याला याचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे। तर हे पहा, मी इथे हा ब्रेडचा छान चुरा बनवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय। आता यातला निम्मे चुरा आपल्याला कोफ्ते बनवण्यासाठी वापरायचा आहे आणि बाकी कोफ्त्यांना वरून लावण्यासाठी आपण वापरणार आहोत। तर आता कोफ्ते बनवण्यासाठी एका ताटात साधारण पाव कप भरेल एवढा बारीक चिरलेला गाजर घेतलाय, तुम्ही किसूनही घेऊ शकता। पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची आणि साधारण अर्धा कप भरेल एवढी पत्ताकोबी घेतली आहे, ती सुद्धा अगदी बारीक चिरून घेतली आहे। तुम्ही हे सगळं किसूनही वापरू शकतात। आता याच्यात आलं लसूण ठेचून टाकून घेतले, त्यासोबतच उकडलेले बटाटे आपल्याला याच्यात टाकायचे। तर साधारण छोटे छोटे असे 4-5 बटाटे मी उकडून साल काढून घेतलं होतं। हे बटाटे सुद्धा तुम्ही किसून टाकू शकतात किंवा मग कुस्करून टाकले तरी चालेल। त्यानंतर याच्यात 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा धने पावडर, चवीपुरता मीठ आणि ह्यासोबत चाट मसाला सुद्धा टाकून घ्यायचा आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं। हे छान एकजीव झालं की त्यानंतर बाइंडिंगसाठी इथे मी बेसन पीठ वापरलंय। बेसन पिठाऐवजी आपल्याकडे जर कॉर्नफ्लोअर असेल तर ते इथे वापरा। माझ्याकडे कॉर्नफ्लोअर अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे बेसन पीठ वापरलंय। तर आता बेसन पीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं। हे पहा, आता हे छान एकजीव झालंय। ह्यानंतर याच्यात आपण जो ब्रेडचा चुरा करून घेतलेला होता तो टाकायचा। तर साधारण पाव कप भरेल एवढा हा ब्रेडचा चुरा आहे, तो आता ह्या मिश्रणात टाकला आणि हे पुन्हा छान एकजीव करायचं। तर अशा पद्धतीने इथे आपलं कोफ्त्यांसाठीचं मिश्रण तयार झालंय। आता आपण याचे कोफ्ते बनवून घेऊ। त्यासाठी आपल्याला हवे तेवढे छोटे किंवा मोठे आपण हे कोफ्ते बनवू शकतो। तर मी इथे गोल गोल याचे छोटे छोटे कोफ्ते बनवून घेतलेत। कोफ्ते बनवल्यानंतर हे ब्रेड क्रम्समध्ये अशा पद्धतीने घोळून घ्यायचे। तर आता कोफ्ते तयार झालेत, हे तळून घेऊ। कोफ्ते तळण्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करायचं। त्यानंतर तेलात मावतील एवढे कोफ्ते सोडायचे। तर तेलाची क्वांटिटी किती आहे यावरती कोफ्ते आपण किती तळू शकतो हे डिपेंड असेल। तर मी एका वेळी इथे 3 ते 4 कोफ्ते तळून घेते। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची। हाय फ्लेमवरती हे कोफ्ते
अर्धा मिनटं किंवा 1 मिनटं तळून घ्यायचे। त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती मग हे कोफ्ते पुन्हा 2-3 मिनटं तळू द्यायचे। यामुळे कोफ्ते छान तळले जातील आणि आतमध्ये सुद्धा कच्चे राहणार नाही। तर आता हे पहा, मी हे कोफ्ते छान तळून घेते। कोफ्ते तळत असताना सुरुवातीला अर्धा मिनटं तरी कोफ्त्यांना अजिबात हात लावायचा नाही आणि त्यानंतर मग हे कोफ्ते आपल्याला उलटून पालटून छान तळून घ्यायचे। तर हे पहा, अशा पद्धतीने इथे हे कोफ्ते छान तळून झालेले आहे। तुम्ही बघू शकताय त्याला रंग खूप सुंदर आलेला आहे। आणि आता हे कोफ्ते आपण मध्यम गॅसवरती 2-3 मिनटं छान तळून घेतलेत। तर आता हे कोफ्ते मी बाजूला काढून घेते आणि ह्याच पद्धतीने सगळे उरलेले कोफ्ते सुद्धा तळून घेणार आहे। इथे एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, त्यात पाव वाटी रवा टाकून घ्यायचा आहे। रव्याऐवजी आपण गव्हाचं पीठही टाकू शकतो। 1 चमचा बारीक केलेला ओवा आणि 1 चमचा तीळ टाकून घेतले। अगदी किंचितसं हिंग, त्यासोबत चवीपुरता मीठ, 1 छोटा चमचा जिरं, पाव छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलंय। त्यासोबत 2 ते 3 चमचे बारीक चिरून घेतलेला कांदा, 2-3 चमचे बारीक चिरून घेतलेले गाजर आणि 2-3 चमचे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो मी इथे टाकून घेतलाय। यासोबत तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता, जसं शिमला मिरची, पत्ताकोबी किंवा पालक। आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। हे छान एकजीव झालं की यात थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि जसं आपलं डोस्यांसाठीचं बॅटर असतं त्या पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं। यात गुठळ्या असायला नकोत। आता तुम्ही इथे बघू शकतायत आपलं हे बॅटर इथे छान तयार झालेलं आहे। यात कोथिंबीरही तुम्ही टाकू शकतात। आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे। तर 10 मिनटानंतर हे जे बॅटर आहे हे थोडंसं घट्ट झालं आहे, कारण आपला रवा जो आहे तो फुलून आलेला आहे। आता पुन्हा हे एकदा एकजीव करायचं आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे हे जे बॅटर आहे हे थोडं पातळ होईल। जसं डोस्यांसाठीचं बॅटर असतं तसंच बॅटर आपल्याला इथे लागणार आहे। तर हे पहा, आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय। तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम लो करायची। त्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे तेल पसरून घ्यायचं। आता आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते 1 ते 2 चमचे ह्या तव्यावरती टाकायचं आणि अशा प्रकारे छान पसरून घ्यायचं आहे। आपल्याला जेवढा हवा तेवढा पातळ याचा डोसा आपण बनवू शकतो। पण यात आपण कांदे, टोमॅटो म्हणजे ज्या भाज्या टाकल्या त्यामुळे खूप जास्त अगदी पेपर डोसासारखा पातळ डोसा लावता येत नाही, पण तरीसुद्धा आपल्याला हवा तेवढा पातळ आपण इथे हे करून घेऊ शकतो। त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हा जो डोसा आहे हा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर डोसा टाकताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची, म्हणजे हा डोसा आपल्याला व्यवस्थित पसरवता येतो। जर गॅसची फ्लेम हाय असेल आणि तुमचा तवा जर खूप जास्त तापलेला असेल तर हा डोसा पसरवता येत नाही। तर आता थोडं थोडं तेल टाकून हा मी डोसा छान भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकताय हा आपला बेसन पिठाचा डोसा किंवा ढिरटही याला म्हणू शकतो। तर अशा प्रकारे आपला हा पौष्टिक असा डोसा इथे तयार झालाय।